नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मागचे 2-3 दिवस थोडासा आजारी होतो, आवाज बसला होता, त्यामुळे व्हिडिओ शूट नाही करू शकलो. पण सध्या जे काय महाराष्ट्रामध्ये चालू आहे ते सगळ्या गोष्टी मी बघत होतो आणि जी काय न्यूज आहे आपल्या समोर, जी मागच्या 15 दिवसांपासून टीव्हीवरती चालू आहे, जी की एका सरपंचाची निर्घृण हत्या झाली. ऍक्च्युअल मध्ये ही गोष्ट होऊन मागचे बरेच दिवस झालं, पण ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस एक्झॅक्टली त्या गोष्टीकडे लक्ष गेलं नव्हतं, कारण अशा गोष्टी वारंवार सतत घडत आहेत, त्यामुळे आपण त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाहीत. पण ज्यावेळेस ते प्रकरण वाढलं आणि त्याची ज्यावेळेस सत्यता समोर यायला लागली ना, त्यावेळेस मग त्याविषयी क्युरिओसिटी वाढायला लागली आणि त्यावेळेस मग त्या गोष्टीबद्दल खूप वाईट वाटायला लागलं. म्हणजे एखाद्या व्यक्ती जर प्रामाणिकपणे त्याचं जर काम करत असेल, जर समाजाची तो सेवा करत असेल, आणि ती गोष्ट बघत असताना मला आणखी एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे अशा जी गोष्टी घडतात किंवा अशा प्रवृत्तीची जी लोक असतात ना, ते आपल्या सोबतच घडत असतात. आपण त्यांना मोठं करत असतो. ज्यावेळेस एखादा पोरगा समाजामध्ये छोटा मोठा दादा भाई बनतो ना, समाज त्यांना पाठिंबा देत असतो, स्वीकारत असतो, आणि त्या लोकांच्या बळावरच हे लोक अशा गोष्टी करत असतात. छोटे छोटे गुन्हे करतात, त्यावेळेस त्यांना जास्त फरक नाही पडत, पण तेच लोक परत त्याच दहशतीच्या जोरावर आणखी मोठे गुन्हे करायला लागतात. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर घडत असतात, आपणच अफजल खानाला पोसत असतो, मोठं करत असतो. पण ज्यावेळेस तो अन्याय करतो ना, त्यावेळेस मग आपले डोळे उघडायला लागतात. पण जर आपण त्याला वेळेस ठेचून काढलं ना, तर आपल्यावर ही कधीच वेळ येत नाही. आज जर संपूर्ण महाराष्ट्राची किंवा भारताची जर परिस्थिती बघितली ना, तर संपूर्ण जे भाई लोक, गुंडागिरी करणारे जे लोक आहेत ना, ते सगळे राजकारणामध्ये आहेत. आणि जे ऍक्च्युअल मध्ये वेल एज्युकेटेड लोक आहेत ना, ते कुठेतरी कॉर्पोरेटमध्ये जॉब करतायत आणि त्यांना या गोष्टीची काय देणं घेणं नाही. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये त्यांच्याकडे ती पात्रता आहे, पण ते प्रयत्न करत नाहीत त्या गोष्टीसाठी. पण खरं सांगू, आपल्याला जर चांगला महाराष्ट्र पाहिजे असेल ना, तर आपण ह्या गोष्टीला खूप विचारपूर्वक घेणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. नाहीतर आपलं भविष्य कसं असेल ना, हे आपण इमॅजिन पण नाही करू शकत. त्यामुळे जे अशी लोक आहेत जे स्वतः चुकीचं वागतायत, पण समाजामध्ये त्यांना भरपूर मान सन्मान मिळतोय, समाज त्यांना उचलून धरतोय ना, अशा लोकांविरुद्ध आपण बंड करणं, अशा लोकांना विरोध करणं ही खूप काळाची गरज आहे. आणि हे काम फक्त तरुण करू शकतो. पण सध्या प्रॉब्लेम काय माहिती आहे का, जो पण तरुण आहे ना, तो सोशल मीडियावरती व्यस्त आहे. दिवसाचे 100-150 रील्स तो एकमेकांना पाठवत असतो, पण असे जे सेन्सिटिव्ह विषय आहेत ना, तो या गोष्टींचा कधी विचार नाही करत. आणि फक्त एवढ्या गोष्टीमुळेच अशी लोक खूप स्ट्रॉंग होत चाललेत. पण जर शिकलेली लोक जर पुढे आली, जर अशा लोकांवरती बोट करायला लागले, त्यांच्याविषयी जर बोलायला लागली ना, तर ह्या लोकांमध्ये एवढा दम नाहीये की चुकीचं वागू शकते. पण त्यासाठी आपण पहिलं पाऊल टाकणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. आपल्या समोर हे भिकारचोट लोक मोठे होतात आणि आपल्यावरच परत अन्याय करायला लागतात. सुरुवातीला आपल्याला ह्या गोष्टी खूप चांगल्या वाटतात, कारण त्यांच्या आधाराखाली आपली पण बरीचशी कामं होत असतात, त्यामुळे आपल्याला त्यांच्या चुकीच्या गोष्टी कधी दिसत नसतात, आपण त्यांचा जय जयकार करत असतो. पण जर संपूर्ण समाजाच्या अनुषंगाने जर विचार केला ना, तर ती गोष्ट योग्य नसते. जर प्रत्येकानं जर स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवला आणि जर संपूर्ण समाजाचा जर समग्र विचार करण्याचा हेतू जर मनामध्ये ठेवला ना, तर अशी लोक कधीच मोठी होणार नाहीत, कधीच मोठी होणार नाहीत. पण आपण आपल्या जातीचा, आपल्या धर्माचा, आपल्या जवळचा ह्या बंधनामध्ये अडकत जातो आणि अशा लोकांना विनाकारण मोठं करून सोडतो. आणि ज्यावेळेस ही लोक मोठी होतात ना, त्यावेळेस मग हे त्यांच्या ताकदीचा चुकीचा वापर करायला लागतात. आणि ज्या पद्धतीने सरपंचाला त्या लोकांनी मारले, ज्या पद्धतीने त्यांची हत्या केली ना, ती गोष्ट ऐकून सुद्धा आपल्या अंगावर काटा येतो, आपल्याला हळहळ वाटायला लागते, आपल्याला विचित्र वाटायला लागतं. पण जे लोक ह्या गोष्टी करत असतात, त्यांचं हृदय किती स्ट्रॉंग झालं असेल, किती दगड वृत्तीची लोक ते असतील, ह्या गोष्टीचा आपण कधी विचार नाही केला. त्यामुळे अशा राक्षसांना जर मोठं करायचं नसेल ना, तर आपण रॅशनल पद्धतीने विचार करायला शिकणं, योग्य प्रतिनिधी कसा असतो ह्या गोष्टीची समज आपल्यामध्ये, आपल्या समाजामध्ये निर्माण करणं, हे आपलं काम आहे. आणि ते काम करणं खूप गरजेचं. आणि ही जी जबाबदारी आहे ना, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जर आपण समाजामध्ये राहत असू, तर समाजासाठी आपण काहीतरी करणं हे आपलं देणं आहे. त्यामुळे प्रत्येकानं हा विडा उचलला पाहिजे. प्रत्येकानं आपल्या जवळची जी सिस्टीम आहे, त्या सिस्टीममध्ये जे पण चुकीचे लोक आहेत ना, त्या लोकांविषयी बोट करणं खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. आणि अशी लोक संपूर्ण महाराष्ट्रात चोहीकडे आहेत, चोहीकडे आहेत. आपल्या आजूबाजूला वावरत असतात, आपण त्यांना सलाम ठोकत असतो, त्यांचा जय जयकार करत असतो. पण तेच लोक उद्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपला कुठलाही कसलाही विचार न करता आपल्यावर अन्याय करायला कुठं कमी पडत नाहीत, आपल्यालाच लुबाडतात आणि आपण त्यांना सलाम ठोकत असतो. त्यामुळे अशा लोकांपासून सावध होणं काळाची गरज आहे, एवढंच सांगू इच्छितो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला मेन्शन करा. आणि आपल्या महाराजांचं जे काही स्वराज्याचं स्वप्न आहे, त्या स्वप्नासाठी प्रत्येकानं हा विडा उचलणं काळाची गरज आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.